नमस्कार, मी ऋतुजा दुपाच्या एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। औरंगाबाद महापालिकेत लवकरच शासन नियुक्त नगररचना उपसंचालक येणार। एसटी संप कर्मचाऱ्यांसाठी आता सोमवारपर्यंत अल्टिमेटम। घाटीतील निवासी डॉक्टरांचा संप मिटला। आता पाहूयात सविस्तर बातम्या। औरंगाबाद महापालिकेत नगररचना उपसंचालक पदासाठी लवकरच शासन नियुक्ती अधिकारी पाठवला जाईल, तसा अहवाल आम्ही पाठवला आहे, अशी ग्वाही राज्याचे नगरविकास संचालक अविनाश पाटील यांनी एडीएनशी बोलताना दिली आहे। नवनियुक्त संचालक अविनाश पाटील यांनी नुकताच नगरविकास संचालक पुणे येथील सूत्रे हाती घेतली आहेत। त्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा होता। या निमित्ताने एमजीएम परिसरातील विनोबा भावे सभागृहात त्यांचे स्वागत, तर मावळते संचालक सुधाकर नांगनुरे आणि त्यांच्या पत्नी सरोज नांगनुरे यांचा कर्तव्यपूर्ती सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले। कार्यक्रमानंतर एडीएनचे संपादक शेख अक्रम आणि अशोक वानखेडे यांनी अविनाश पाटील यांच्याशी संवाद साधला। अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितले की सुधाकर नांगनुरे यांचे अपूर्ण राहिलेले काम आपण पूर्णत्वास नेऊ। त्यांचे मार्गदर्शन आणि कामाची सचोटी ही माझ्यासाठी प्रेरणादायी राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। यावेळी एपीआय नवी दिल्लीचे संचालक राव यांनीही उपस्थित राहून नांगनुरे यांच्या कामाचा गौरव केला, तसेच भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या। प्रमुख पाहुण्यांचे नगरविकास उपसंचालक रज्जा खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले। यावेळी मराठवाड्यातील नगरविकास खात्याचे सहसंचालक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। प्रस्ताव आता काही वॅकन्सीज आहेत ते भरण्याचे प्रयत्न सरकारच्या स्तरावर चालू आहे। लवकरात लवकर होईल आणि योग्य वेळी तसे ऑफिसर देण्यात। घाटीतील निवासी डॉक्टरांचा सुरू असलेला संप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर आज अखेर मागे घेण्यात आलाय। जो नीट पीजी की काउंसलिंग प्रोसीजर है वो गवर्नमेंट और कोर्ट द्वारा जो स्लो कर दी गई है, उसके खिलाफ पूरे भारत में जो आंदोलन चल रहा था उसको हमने सपोर्ट किया था और हमारे सेंट्रल मार्ड के मार्गदर्शन के अनुसार हमने स्ट्राइक भी शुरू की थी। लेकिन हमने जब स्ट्राइक शुरू की तब आदित्य ठाकरे जी ने हमारे मार्ड के जो प्रेसिडेंट है, सेंट्रल मार्ड के प्रेसिडेंट, उनको मिलने बुलाया गया था और एक बार जब वो मिले तब उन्होंने हमें आश्वासन दिया है कि हर मेडिकल कॉलेज में जितने रेसिडेंट डॉक्टर है उतने ही नॉन एकेडमिक एचओ देंगे, जो JR1 यानी कि जो निवासी डॉक्टर है पहले साल के, उनकी पोस्ट के जैसे उनके जितना उनके बरोबर काम करेंगे। तो इसी आश्वासन के चलते हमने स्ट्राइक विड्रॉ की है और हम उम्मीद करते हैं कि जो आदित्य ठाकरे जी ने हमको आश्वासन दिया है वो पूरा करेंगे। जयपूर येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय मेळाव्यात सहभागी होण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातून हजारांवर कार्यकर्ते शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी आणि जिल्हा अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री रवाना झालेत। काँग्रेस पक्षाच्या वतीने जयपूर येथे राष्ट्रीय मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यात सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी आणि जिल्हा अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री रवाना झालेत। ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवला। शहरातून कार, बस, जीप आदी वाहनातून तर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते रवाना झाले आहेत। यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता। आज औरंगाबाद शहर जिला कांग्रेस कमेटी की तरफ से गाड़ियां रवाना हो रही हैं। जयपुर में जो महंगाई हटाओ रैली का आयोजन अखिल भारतीय कांग्रेस कमेटी की तरफ से रखा गया है, उसमें औरंगाबाद शहर जिला कांग्रेस कमेटी के सभी नेतागण और कार्यकर्ता शामिल होने के लिए आज हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पुतला है अपने भड़कल गेट पे यहाँ से रवाना हो रहे हैं। और इस देश से जो बीजेपी का शासन है और जो महंगाई बढ़ी हुई है, इसको हटाने का हमने संकल्प लिया है और ये संकल्प लेते हुए आज हम जयपुर रवाना हो गए। यहाँ से लगभग 500 कार्यकर्ता जो है वो औरंगाबाद से इस वक्त यहाँ जा रहे हैं जयपुर के लिए और कल कुछ और गाड़ियाँ यहाँ से रवाना होने वाली। सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेऊन तसेच संप मागे घ्यावा, आम्ही रस्ता मागण्यांचा विचार करू, असा अल्टिमेटम परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता पुन्हा एकदा दिलाय।
विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रुजू व्हावे. रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षी प्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही. तथापि संप काळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ते सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल परब यांनी निलंबित कर्मचाऱ्यांना सांगून मोठा दिलासा दिलाय. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. गेल्या 1 महिन्यापासून अधिक काळ संप सुरू आहे. या संदर्भात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल परब यांनी राज्यभरातील आगारातील गाड्यांचा तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला. परिवहन मंत्री ॲडव्होकेट परब म्हणाले, 20 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात संपाबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने नेमलेली समिती प्राथमिक अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. विलिनीकरणासंदर्भात अंतिम अहवाल 12 आठवड्यापर्यंत म्हणजेच सुमारे 20 जानेवारी 2022 पर्यंत उच्च न्यायालयाला सादर करण्यात येईल. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करावा. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय बाब म्हणून कारवाई करण्यात आली आहे. तथापि जे कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत त्यांना सकारात्मक वातावरणामध्ये कामावर रुजू करून घेण्यासाठी निलंबनासारखी अप्रिय कारवाई मागे घेण्याबाबत एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन. औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा, औरंगाबाद। एक बार ज़रूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें। बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264। हमारी विशेषताएं: स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी ज़रूरी चीज़ें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त। पैठण तालुक्यात दरोडेखोर आणि चोरट्यांनी हौदास घातला असून गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. चोरीचे सत्र सुरूच आहेत. त्यात वडजी गावात लूटमार करून मारहाण करण्यात आली. पैठण तालुक्यातील वडजी गावामध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांचा जलद गतीने शोध लावण्याच्या सूचना पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुराशे, पोलीस उपनिरीक्षक सुताळे, माळी जामदार सुधाकर मोहिते, सचिन भुमे यांना दिल्या आहेत. नवीन बीड बायपास रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्या जुन्या बायपासवरील भर कमी होणार असून लवकरच या रस्त्याचे लोकार्पण करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी आडगाव पासून नवीन बीड बायपास रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. आता 15 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान येथे टोल आकारण्यात सुरुवात केली जाणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यामुळे शहरातील जुन्या बीड बायपास रोडवरील वाहतुकीचा भार हलका होणार आहे. लवकरच या रस्त्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आडगाव येथून सुरू होणारा हा बायपास गांधेली, बागतलाव, बाळापूर, देवळाई, सातारा, कांचनवाडी, गोळवाडी, यस क्लब, करोडी, माईवाडा असा 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटरच्या या चौपदरी रस्त्यामुळे जुन्या बीड बायपास रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच जुन्या बायपासवर दर आठवड्याला होणारी अपघातांची संख्या आटोक्यात येण्यास आता मदत होईल.
आडगाव निपाणी ते माईवाडा चौपदरी झालेला 30 किलोमीटरचा रस्ता डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. जमिनीपासून 1 ते 9 मीटर उंची, दोन्ही बाजूंनी दगडांची पिचिंग, दुभाजकात फुलझाडांनी केलेले सुशोभीकरण, दुतर्फा बॅरिकेडिंग, लेन मार्किंग, दिशादर्शक फलक आणि सूचनांच्या पाट्यांनाही हा रस्ता सजला आहे. राज ठाकरेंचा 13 डिसेंबरला औरंगाबाद दौरा असून त्याआधीच मनसेला गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 14 डिसेंबर रोजी औरंगाबादसह मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र तत्पूर्वीच औरंगाबादमधील मनसेला गळती लागली आहे. शुक्रवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. आमदार दानवे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. राज ठाकरे यांच्या दौऱ्याआधी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये कन्नडचे माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश क्षीरसागर, अविराज निकम, मनसेचे माजी शहर अध्यक्ष राजेश थोरात, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सतीश फुलारे, शंकर कदम, अक्षय मस्के, माजी नगरसेवक कांतीलाल निरपगारे, सामाजिक कार्यकर्त्या शकीला पठाण, बाळासाहेब अवताडे, जुनेद अख्तर, मोहम्मद साजिक आदींचा समावेश आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मनसे गळक घर असल्याचे मनसेचे पदाधिकारी स्वर्गही परतत आहेत. कारण शिवसेनेचा वाडा गळका नाही, इथे प्रवेश मिळतो पण बाहेर जाण्यासाठी कोणी दरवाजा उघडत नाही. शिवसेनेचा वाडा चिरेबंदी आहे. औरंगाबाद महापालिकेने कर वसुलीवर जोर दिला असून गेल्या 8 महिन्यात 81 कोटी 78 लाख रुपये इतकी वसुली करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना संसर्गामुळे नागरिकांना आर्थिक त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने कर वसुलीकडे लक्ष दिले नव्हते. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मनपा प्रशासन अस्तिक कुमार पांडेय यांनी कर वसुलीकडे विशेष लक्ष दिले. व्यावसायिक मालमत्ता धारकांकडून कराच्या वसुलीला प्राधान्य देण्यात आले. कर वसुलीच्या कामासाठी भरारी पथके स्थापन केली असून वॉर्ड कार्यालयांचे पथकही वसुलीसाठी घरोघरी जात आहे. मनपाचे कर निर्धारक आणि संकलन अधिकारी तथा उपायुक्त अपर्णा ठेटे यांनी देखील कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले. कर वसुलीसाठी धडक कारवाई केली जात असल्याने वसुलीही वाढत आहे. व्यावसायिक मालमत्ताकडील थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. याचबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN.